एखादा माणूस जर चांगला वागतोय मग त्याच्यासोबत वाईट का घडतं? त्याचं मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाचा हिशोब हा कुणालाही चुकलेला नाही. एकट्याच्या पगारीवर काही होणार नाहीये. बायको सुद्धा बिचारी लहानच्या बाळाला सोडून जॉबला जाते. की वृद्धाश्रम भरत चालले. हो. कधी विचार केला का? आई वडील त्या मुलाला काय देत आहे? त्याला माणुसकी शिकवत आहे का? आज सगळी लोक कुठं धावत आहे? पैशाच्या मागे. मग कुठं कर्म चुकते नाही ते. रामाचा जेव्हा मृत्यू झाला, बरोबर आहे, मग त्यांचा दुसरा जन्म कृष्णाचा आहे. त्या कृष्णाच्या जन्मामध्ये बाली पारधी बनतो. कृष्णा झाडावर पायावर पाय ठेवून असा असतो. तो पाय असा चमकला. त्यांना वाटलं मृगाचा डोळा आहे. मग त्या पारध्याने त्यांनी बरोबर बाण विषाक्त असा सोडला आणि ते त्यांच्या टाचीवर लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर जर देवलोकांना एवढं सगळं सहन करावं लागलं असेल तर आपण तर मनुष्याने आपण तर रोजचेच पाप करतो. आणि आज काय झालेलं आहे? शुगर होते कोणाला, आत्महत्या करतात आहे, डिप्रेशन मध्ये जात आहे. त्याचं कारण शोधायला नको. मृत्यू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. मग त्या सत्याचा शोध आधी नको घ्यायला.